कॅलिफोर्निया आणि थायलंडवर फोन आले होते की स्पर्धा त्या थायलंड आणि विदेशी देशामध्ये सुद्धा स्पर्धा पोहोचली आणि स्पर्धेचा मात्र उच्चांक स्पर्धेची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. 365 दिवस आम्ही या स्पर्धेची वाट पाहत असतो. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय. पारदर्शकता या स्पर्धेचा खूप मोठं उदाहरण, कल्पकता आणि पारदर्शकता या स्पर्धेचं खूप मोठं उदाहरण आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट बोलले आपण सामनाकडे. आजच्या स्पर्धेतील एक घातक सामना 2 घातक संघांमध्ये आणि 2 घातक संघांमध्ये. आता सर्वात घातक सामना तुम्ही बघू शकाल. सामना सुरू होते. द मॅच विल बी 5 ओव्हर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना आमचे मंगेशजी धुले आणि चेतन धुले यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. सामना सुरू होते. केजू मुंडे गोलंदाजी सज्ज होते. आताच झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पहिला चेंडू टप्पापर्यंत चेंडू टोर असा आतमध्ये आलाय. टप्पाने चेंडू असा लो राहिला. यावेळी मात्र फलंदाजाचा चेंडू बीट करतोय. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. लॉंगाच्या डोक्याभरना मध्ये चेंडू बीट केलाय आणि यष्टेक्ष आपल्या चोख बाजारावर कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता तेजू दाखवतोय. पहिलं षटक P1चं क्षेत्ररक्षण बघा विखुरलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. एक क्षेत्ररक्षक लॉंगावला डीपमध्ये तर एक एक्स्ट्रा कव्हरला या डीपमध्ये तुम्ही बघू शकाल. तोच चेंडू तोच फलंदाज. ॲक्शन मात्र फार वेगळी होती. आता फलंदाज ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न करतोय मात्र अपयश झालाय. तेजू हा गोलंदाजा कमी रनअपचा गोलंदाज आहे. मात्र त्याच्या खांद्यामध्ये असलेली ताकद, मनगडीत ताकद जास्त वापरतो गोलंदाज आणि फुल लेन आणि गुड लेन स्पॉटवर जास्त हा चेंडू टेकअप करतो गोलंदाज. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. फार कमी त्याचे चेंडू शॉर्ट पिच पाहायला मिळतात आणि गुड लेन स्पॉटवर चेंडू टेकअप करणं हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तोचा गोलंदाज पाहायला मिळतो. आपल्या मध्यम गतीचा हा गोलंदाज. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण. ओ दॅट्स अ गुड वन्स अगेन. मात्र लाईन पण पाहावी लागेल. चेंडू टप्प्यानंतर स्किट झाला बाहेर थोडासा आणि पंचाने पाहिलंय आणि पंचानं वाईटचा इशारा दिला. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 व्हॅरिएशन. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवर टेकऑफ केला. चेंडू खाली राहिला. दुसरा चेंडू याली मात्र डीप स्क्वेअर पॉईंटवरनं टेकऑफ केला होता. तो मात्र चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. बीट झाला फलंदाज. मात्र हा चेंडू आउटचा स्टॉपशन डिलिव्हरी. वाईटचा पंचांकडे इशारा येतोय. यावेळी मात्र चेंडू टॉप एज लागते आणि फलंदाज बाद. पहिला यश लागते. ह्याले मात्र फलंदाज बाद झालाय तो किशोर बाद झाला आणि केजू मुंडेला पहिलं घवघवीत यश. तर चेतना विकास मोरे यांच्याकडे हॅट्रिकसाठी तुम्हाला चेतना विकास मुंडे यांच्याकडे तुम्हाला हॅट्रिकसाठी अगाचा संघासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच वन्स अगेन. तर सामना आता कसा पाहायला मिळेल कारण या दोन्ही डोंबिवली विभागातील सर्वात चांगले संघ तुम्ही पाहता. संदप एका बाजूला पाहतोय आपण. एका बाजूला संदप संघाचा संघनायक रमेश पाटील मुरलेला संघनायक. दुसऱ्या बाजूला निल्सन मडवी ज्याने स्पर्धेमध्ये सर्वोत्तम विक्रम नोंदवलाय. ज्याने 50 धावा या स्पर्धेमध्ये 16 चेंडूमध्ये दाखवल्यात आणि आपली ताकद या स्पर्धेमध्ये दाखवली. तो एका बाजूला संघनायक तुम्ही बघू शकाल. 2 मातब्बर संघांमध्ये आपण ही लढत पाहतो. शेवटचा सामना आजच्या स्पर्धेतील. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. गोलंदाजीमध्ये बघा फुल अँड डिलिव्हरी. बघा मी मगाशीच सांगितलं होतं केजूचं वैशिष्ट्य आहे आणि पंचांचा काहीतरी इशारा येतो. यस इज ऑब्वियसली गॉन. यावेळी मात्र पॉपिन क्रीजच्या पुढे फलंदाज पाहायला गेला आणि स्टंप आउट पाहायला मिळाला. गोलंदाज मात्र अजून एक यश प्राप्त करतोय. यष्टीरक्षकाची खूप चांगली चालकी पाहायला मिळते आणि दुसरा धक्का यावेळी मात्र पाहायला मिळतो तो संदप संघाला. या पहिल्या षटकामध्ये धक्क्या मागणं धक्के यावेळी मात्र संदप संघाला. की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी. कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही ते क्षणचित्र पाहून तुम्हाला या स्पर्धेच्या आठवणी तुमच्या नेहमी डोक्यात राहणार आहेत असा त्यांचा प्रयत्न. थँक्यू सो मच योगेश. गुड जॉब. कीप इट अप. तर 2 गडी बाद केलेत. खूप चांगलं यश घवघवीत तेजूला. मात्र प्रेशराईज केले ते संदप संघाला. खूप जास्त प्रेशराईज केलेत P1 मध्ये या पहिल्या षटकामध्ये. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. मात्र पंचांचा इशारा इट इज वाईट वन्स अगेन. दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. तेजू एक्झॅक्ट करतो काय चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर स्किट करण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी उचली देतोय आणि चेंडू मात्र उचली टेकऑफ दिल्यानंतर थोडासा टॉस करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू कधी कधी स्किट होतोय आणि दुसऱ्यांदा चेंडू स्किट झालाय थोडासा बाहेर येतोय आणि पंचाने पाहिलंय. पंचांचा इशारा येतोय इट इज वाईट. 2 चेंडू मात्र या षटकामध्ये वाईट पाहायला मिळतात. अवंत संख्या वाढते.
वन्स अगेन व्हेरी गुड डिलिव्हरी आणि व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा खूप चांगली गोलंदाजी. यस नो पंचांचा इशारा. यायला मात्र नॉट आउट. तुमचा कॉल बघा रनआउटचा कॉल यस नो वेटमध्ये असतोय, मात्र हा कॉल वेटचा दिलाय. पंच काहीतरी फिरत सर सांगतात तुम्हाला. निश्चित दोन चांगले पंच तुम्हाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी, कारण षटक समाप्त पहिलं सुरू असताना केजू मुंडे मात्र फार चांगले गोलंदाजी करतोय. केजून आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात आणि त्या दोन्ही धावा अवंतरमध्ये आपण पाहतो. एकही धाव उभारता आली नाही ती संदप संघाला. ज्या संदप संघाला स्पर्धेमध्ये 54 धावा आपण पाहिल्या होत्या ईदगाव संघाच्या विरुद्ध फक्त 4 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या, तोच संदप संघ थोडासा बॅकफुटला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. तिचा चेंडू उचली बघा, चेंडू कितीला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वन्स अगेन इट इज अ वाईट. 3 चेंडू या तेजीने वाईट फेकलेत आणि वाईट परिस्थिती संघ स्वतःची करून घेतोय. संघाला मात्र धावसंख्या वाढता येत नाहीये आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकही धाव धावफलकावरती फलंदाजांना मात्र काढण्यामध्ये यश लाभलं नाहीये. हे गोलंदाजीचं वैशिष्ट्य होतं. स्ट्रायकरचा फलंदाज, स्ट्रायकरला असलेला फलंदाज संदीप पाटील, रणदीप पाटील 4थ्या नंबरचा फलंदाज स्ट्रायकरला. इज नाव स्ट्राईक नाव ओव्हर द विकेट येतोय. यावेळी मात्र सन्मान दिला चेंडूला. पहिली धाव मात्र बॅटमधनं रणदीप काढतोय आणि धावांचा श्रीगणेश करतोय. षटक समाप्त पहिलं यशस्वी षटक निश्चित म्हणता येईल, कारण या षटकामध्ये तेजूनं 9 चेंडू फेकलेत, मात्र 9 चेंडू फेकून सुद्धा त्यानं 2 गडी बाद करून फक्त 4च धावा दिल्यात आणि 3 अवांतर धावसंख्या, एक बॅटमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. एकूण संदर्भ संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद फक्त 4, अशी थोडीशी नाजूक स्थिती, सावध सुरुवात आणि नाजूक स्थिती पाहायला मिळते यावेळी संदर्भ संघाची. ज्या संदर्भ संघानं प्रसाद ईदगाव संघाविरुद्ध 55 धावा चेस करायच्या होत्या, त्या 55 धावा अवघ्या 4 षटकामध्ये चेस केल्या होत्या. तोच संघ कुठेतरी प्रेशराईज केला जातोय. काय कारण सांगू शकाल तुम्ही? कारण अगासन संघ आणि संदर्भ हे दोन्ही एकमेकांच्या जवळीक संघ आहेत. येस, निश्चितच दोन्ही डोंबिवली ग्रामीण मधले संघ आहेत. दोघांचंही सध्याचा सीझनचा क्रिकेट खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे दोन्ही संघ. आणि मी आवर्जून उल्लेख करेन, कारण दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2-2 सामने जिंकलेत, फिल्टरहून वरती आलेत. त्यामुळे निश्चितच जरी धावसंख्या कमी असेल तर तुम्हाला एक दर्जा या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे दोन्ही संघ दाखवतील याचा आवर्जून उल्लेख करावा. याच्यामध्ये कुठेच दुमत नाहीये. हे दोन्ही संघ तुम्हाला एक स्टँडर्ड क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट शेवटच्या टप्प्यापर्यंत दाखवतील. हो, प्रश्नच नाही, शंकाच नाही. खूप चांगलं आपण व्हॅल्यू मत आपले व्यक्त केलेत. ऑन साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, खूप लवकर फलंदाज कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल का? मात्र नो, नाही, नेवर, यस नो. कारण गोलंदाजाला बघा काय केलंय, मुंबईचे क्रिकेटर जसे करतात, अगोदरच चेंडू येण्याच्या अगोदर स्टंपला आपला गुडघा किंवा हात लावतात आणि तेच चित्र पाहिलंय. इथे मात्र कसोटी होती, अग्निपरीक्षा होती ती पंचांची आणि पंचांना आपलं काम चोख बजावलं आणि इट इज अ नॉट आउट. व्हेरी गुड कॉल, व्हेरी गुड का अंपायर, गुड जॉब, व्हेरी गुड जॉब. कारण ही कसोटी असते पंचांची, कारण अशा परिस्थितीमध्ये चेंडू मात्र त्याला पिकअप करता आला नाहीये, बॅकअप करता आली नाहीये आणि या स्थितीला मध्ये मात्र सिंगलला धावसंख्येमध्ये कन्वर्ट केले जाते. धावांसाठी मध्ये संदर्भ संघाला संघर्ष करावा लागतोय. तर धावसंख्या धावफलकावरती नागराज मुंडे इज अ गुड क्रिकेटर. यावेळी मात्र मोठा फटका, बॅकफुटला आला, जागामध्ये रूम दिला, स्वतःला मध्ये स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॅलन्स केला आणि सीमा पलीकडे दणदणीत पहिला चौकार. शेवटी प्रसाद संघ नायकाला बॅटचा फेस खोलावा लागला. रमेश पाटील मात्र बऱ्याच कालानंतर आपला पहिला चौकार दाखवतोय. आम्ही कितीही दबावामध्ये नाही आहोत याचं उत्तर दिलंय ते रमेशनं. चूक प्रत्युत्तर दिलंय. शॉर्ट पिच चेंडूचा बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि P1च्या गॅपमध्ये शॉट केला. गुड बॅटिंग परफॉर्मन्स, गुड मी म्हणून बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. खूप चांगला फटका, क्रिकेटचा दर्जेदार फटका पाहायला मिळाला. ओ दॅट्स अ गुड टायमिंग वन्स अगेन. मात्र फलंदाज बघा, गोलंदाजीमध्ये खूप चांगलं यश आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एक पाहत असाल की एखादा मोठा फटका फलंदाज कन्वर्ट करतो, तेव्हा मात्र दुसऱ्या चेंडूची कमबॅक करण्याचा 100% कमिटमेंट देण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न दाखवला इथे गोलंदाजानं आणि एका सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईकला रोटेट करतोय. रमेश स्ट्राईकला आमंत्रित केलं होते. याला मात्र रणदीप पाटील याला 4थ्या नंबरचा फलंदाज सलामीची जोडी गारज झाल्यानंतर 3ऱ्या नंबरचा संघनायक रमेश पाटील, एक विस्फोटक फलंदाज आणि त्याला साथ देत रणदीप पाटील. रिव्हर्स शॉटची गरज होती का प्रश्न विचारला जातोय. कारण एवढ्या तेज गोलंदाजाला तुम्ही जर रिव्हर्स शॉट घेण्याचा प्रयत्न कराल तर त्यासाठी तुमच्याकडे 4 गोष्टींची गरज आहे. पहिला सेल्फ कॉन्फिडन्स, दुसरं चेंडूसाठी जागा बनवणं, तिसरं तुमचं बॉडीचं बॅलन्स आणि शॉटचं सिलेक्शन. या 4 गोष्टींची आणि 5वी गोष्ट तुमची नजर कधी असायला हवी रिव्हर्स शॉट घेण्यासाठी. रिस्की शॉट मात्र त्यामध्ये अपयश निर्णय सांगता पाहायला मिळते. कमबॅक करते गोलंदाज नागराज मुंडे.
एक नागराज मंजुले ज्याचा सैराट 2016चा, तर एक नागराज मुंडे या गोलंदाजीच्या बहुल्या अर्साचे पाहायला मिळतोय. इनसाइड एज लागते, जज करतोय, वेरी गुड फिल्डिंग, स्वतःला झोकून देतोय, मात्र एक धाव अडवू शकला नाहीये. बघा प्रसाद किती धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धाब्याची किंमत किती आहे आणि एका धाब्यासाठी किती जीव याला मध्ये वेटीस लावावा लागतोय, हेच ते क्रिकेटमध्ये ते पाहायला मिळेल. आणि आताच आपण म्हटलात की या स्पर्धेमध्ये या सामन्यात तुम्हाला क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटची गुणवत्ता आणि क्रिकेटचं स्टँडर्ड तुम्हाला लेवल अप क्रिकेट पाहायला मिळेल. आणि तेच चित्र आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. डोंबिवली ग्रामीणतील हे दोन संघ आहेत, एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आलेत, एकमेकांच्या उन्हीदुने एकमेकांच्या जमेच्या आणि कमेच्या बाजूचा चांगला गाढा अभ्यास आहे दोन्ही संघांना. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांची मनं जिंकेल आणि क्रिकेटचा स्टँडर्ड दर्जा या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. यावेळी मात्र व्हेरी गुड फिल्डिंग, फालोत्र्यामध्ये बघा गोलंदाज स्वतःला झोकून देत आहे. कॉटन चेंडू होता, बॅट टू बॉलर खेळला होता आणि शतक मात्र आपला दर्जा दाखवतोय. षटक समाप्त होते नागराज मुंडेचं 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 21 धाबा, धापालक होती 2 गडी बाद, तिथे आपण पाहतोय 11 धाबा. प्रसाद सुरुवात एवढी चांगली पाहायला मिळत नाहीये, 2 गडी बाद झाले, 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 चेंडूमध्ये फक्त 11 धाबा. काय म्हणशील एकंदरीत या सुरुवात कशाबद्दल झाली, कशी झाली, काय म्हणाल आपण? नाही, दोन्ही गोलंदाजांनी जर विचार केला तर खूप चांगलं षटक टाकलंय केजू आणि त्याचं नागराजने. कारण केजूने जर विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताला धावा दिल्या, या षटकात त्याने फक्त 4 आणि त्याच्या पावलावर पाऊल जर विचार केला तर नागराज मुंडेने टाकला, 7 धावा खर्च केल्या. पण आता मात्र कसोटी आहे ती पाटील संदर्भ संघासाठी, कारण या संघाची जर विचार केला तर एकूण 2 गडी बाद झालेत. प्रथमेशला अजून यायचे मैदानामध्ये, तो एक असा फॅक्टर आहे, तो मात्र सामन्यामध्ये कलाटणी आणू शकतो, सामन्याचे चित्र पालटवू शकतो. ही सुद्धा क्षमता त्याच्याकडे, ही सुद्धा गुणवत्ता त्याच्याकडे, ही सुद्धा ओळख त्याची आहे. पण पाहूया की प्रथमेश कधी मैदानात येतोय आणि जेव्हा प्रथमेश मैदानात येईल मी 100% सांगतो सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असेल. जरी 2 षटकाखेर 11 धावा आहेत, पण षटकाच्या या इनिंगच्या शेवटपर्यंत मला असा विश्वास वाटतो की मी असं प्रेडिक्शन करू शकतो की पाटील 11 संघ कमीत कमी 45 ते 50 धावा तरी उभारेल शेवटच्या टप्प्यामध्ये. थँक्यू सो मच. ड्रिंक्स मैदानावरती बघा मौके पर चौका ड्रिंक्स ट्रॉलीचा पाहायला मिळतोय, कारण इथे मैदानावरती वैद्यकीय सुविधा पुरवली, तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली सुद्धा मैदानावरती वेळेची बचत या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. गुड मॅनेजमेंट, गुड अरेंजमेंट, वेल प्लॅनिंग टुर्नामेंट कशी असावी, नियोजन कसं असावं, हे शिस्तीचं उदाहरण या स्पर्धेच्या मैदानावर पाहतोय. जोईलीची स्पर्धा सर्वात प्रकाश होत असेल स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीवासी हिंदू हृदय समाजाचे 2017 खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. काय म्हणशील प्रसाद एकंदरीत या आयोजनाचे खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं आपल्याला? निश्चितच, नो डाऊट. गेली 2 वर्ष फक्त ऐकून होती ही क्रिकेट स्पर्धा, पण संधी मिळाली नाही. पण यावर्षी मला करण धुळे आणि निश्चित म्हणेन की मात्र ज्यावेळेला मंगेश धुळे साहेब जेव्हा रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये आले होते तेव्हा पप्पू धुळे स्वतः मला तिथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं मात्र 8 दिवस तुम्हाला या स्पर्धेसाठी यायचं आहे. पण त्यांची मी आधीच माफी मागितली, कारण माझ्या हातात सुद्धा एक क्रिकेट टुर्नामेंट स्वतः तिथे ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत शिवाजी शिलार यांच्या स्मरणार्थ. आणि त्या स्पर्धेचा कालावधी तो 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत, आणि त्या स्पर्धेत सुद्धा 48 ग्रामीण संघ खेळतात. त्यामुळे आधीच मी निर्णय कळवला की मात्र मी जेमतेम 2 किंवा शेवटच्या टप्प्यात 18 तारखेला मी प्रयत्न करेन यायचा, मी पूर्णपणे प्रयत्न करेन. कारण करणचं म्हणणं असं आहे की शहरी संघ येत आहेत आणि शहरी संघांचं सुद्धा समालोचन तुम्हाला करायचं आहे, त्यासाठी मला त्यांनी 18 तारखेला इन्व्हाइट केलं. मी प्रयत्न करीन. पण स्पर्धेबद्दल म्हणशील तर निश्चित कुठल्याही प्रकारचे मात्र एक शब्दसुद्धा मतलब बोलण्यासारखा नाही आहे की कुठे अशी जागा नाही आहे की तिथे मात्र कुठे कमतरता भासते. प्रत्येक ठिकाणी जर विचार केला तर दोन्ही साईडला तुला स्क्रीन पाहायला मिळतात, दोन्ही एडला तुला गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांना काय हवं आहे तर प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था हवी आहे, डोक्यावर सावली अशी डोक्यावर छत असायला हवं, आणि ती पूर्णपणे व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी मात्र केली आहे. व त्याबद्दल निश्चित म्हणे की त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणात आभारी आहे. मंगेश धुळे साहेब, त्याचबरोबर चेतन धुळे साहेब आणि त्याचबरोबर बाळाराम कांबळी साहेब, तिघांनी मात्र खूप मोलाची कामगिरी केली आहे. आणि एक चांगली क्रिकेट स्पर्धा, एक चांगली रचना तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. कारण प्रत्येक वर्षी दरवर्षी एक नवीन संकल्पना, नवीन प्रयत्न आणि नवीन उद्देश घेऊन स्पर्धेत केलं जातं. आणि खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहतात या बदलापूर कुळगाव विभागामध्ये. थँक्यू सो मच प्रसाद. तर बोलू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर 11 धावा दाखल करतो याला तब्बल 5.5ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते. या षटकामध्ये 50 ते 55 धावांचं कस आणि लक्ष मात्र सेट करताना संदर्भ संघ थोडासा 2 षटकामध्ये मात्र साबत सुरुवात करताना पाहायला मिळतोय. संदीप संघ कधी बॅटचा फेस करेल, कधी धावा उभारतील याचा मात्र प्रेक्षक मात्र आवर्जून वाट पाहतात. मात्र संदीप संघाचे 2 फलंदाज बाजल्यानंतर प्रतीक्षा असणारी प्रथमेशशी या फलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज वैभव यालीमध्ये बेडेकर याली संघाचा गोलंदाज तिसरा, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यात तिसरं षटक हाताळतो होतं मात्र वैभव बेडेकर. सायकाचा फलंदाज अटॅकिंग स्टान्समध्ये. रणदीप सायक यांचा फलंदाज कॅप परिधान केलेला, तर सिंगल करण्याचा प्रयत्न मात्र नाहीये, अपयश लाभले. तर रणदीप सायकर यांचा फलंदाज. आमचे स्कोरर आम्हाला खूप चांगली माहिती देतात सकाळपासून आमच्या समेत आमचे स्कोरर संदेश, त्यांचा आभार व्यक्त करतो. खूप चांगली स्कोरिंग याच्या माध्यमातून
कारण स्कोरर हा कॉमेंटरचा पाठीचा कणा समजला जातोय. जेवढी माहिती स्कोरर आम्हाला देते तेवढी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही प्रामाणिकपणे पोहोचवू. दॅट्स अ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. व्हेरी गुड डिलिव्हरी. मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि बलिदान आत्मसमर्पण सरेंडर करण्यास भाग पडलाय फलंदाज बाद. प्रतिमेशची मात्र वाट पाहायची असेल तर तुम्हाला फलंदाज बाद करावं लागेल आणि तेच आत्मसमर्पण केलं. 3 गडी बाद धावसंख्या फक्त धापालकावरती 11 आणि प्रतिमेशची मात्र जी चाहूल जी कमी जाणवत होती ती प्रतिमेशनं मात्र पाचन केलं होतं मैदानावरती. दीज आहे थँक्यू डीजे. 3 गडी बाद धावसंख्या धापालकावरती पाहता ती फक्त 11 धावा खरोखरच प्रभावित केलं. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजी किमया गोलंदाजीमध्ये असलेली ताकद गुणवत्ता आपली स्पष्ट करतोय. एका बाजूला आपण पाहतोय तो आगाचे संघ ज्या नाणेफेकी जिंकून आपला निर्णय कायम ठेवलाय आणि आम्ही का क्षेत्ररक्षण स्वीकारलं याचं उत्तर त्यानं दिलं या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न संदर्भ संघाला त्यांचा पाहायला मिळतो आणि तो प्रयत्न आतापर्यंत मात्र आपण यशस्वी पाहतोय. आतापर्यंत तब्बल 14 चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. मात्र लाईन बघावी लागेल पंचांचा इशारा. इट इज अ वाईड कॉल. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड सिलेक्शन इट इज अ वाईड वन्स अगेन. आणि तिसरा चेंडू तुम्ही वाईड पाहता कर ते चौथा तेजूनं 3 चेंडू आपल्या षटकामध्ये वाईड फेकले होते आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी करताना आणि त्याचाच प्रयत्न देताना आता गोलंदाज आपल्याला वेगवान पाहायला मिळत होतो वैभव बेडेकर. स्ट्रायकिंगचा फलंदाज याला रमेश पाटील सौदा संघाने 3 चेंडूमध्ये रमेशनं आतापर्यंत 5 धावांचं योगदान दिलंय. फारशी चांगली जबाबदारी अजून स्वीकारली नाहीये रमेशनं. मात्र वेट अँड वॉच करतोय. बच्चन तो और भी लढेंगे. इनर रेंज लागते चेंडू मागे निघून होतो. शॉट फायनल ग्रेजरला मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बालराम बेडेकरच्या माध्यमातून. व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय. संत वाते इंद्रायने कासवाच्या गतीने धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होतोय. मात्र डेट ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी अपेक्षा बाळगून असणारा संदर्भ संघ आता मात्र थोडासा दबा धरून बसलाय. सिंगल डबलला समीकरणामध्ये कन्वर्ट करत धावसंख्येला मात्र वेगानं आकार देण्याचा प्रयत्न. मात्र धावसंख्येला वेगानं आकार येत नाहीये कारण एकच चौकार आतापर्यंत आपण या पहिल्या सत्रामध्ये पाहिलाय. तब्बल 15 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे अर्ध सत्र समाप्त झालंय. अर्ध सत्र अजूनही बाकी आहे. धावसंख्येचा वेग पुढे पाहायला मिळतो 13 या धावसंख्येवरती. 13 loss of the 3 wickets. Progress in the first inning. You are watching the big fight. Sandhya versus Agasan. Agasan on the toss and first choose the first field and Sandhya prime lost the toss and they have to first batting. तर 13 धाबा धापलकावरती पाहायला मिळतात तुम्हाला. प्रथमेश टायकरांचा बघा ग्रीप पाहायला मिळते. अटॅकिंग स्टान्स मध्ये क्लीन बॉल. ज्या प्रथमेशचा आम्ही उल्लेख केला होता ज्या प्रथमेशची आम्ही वाट पाहिली होती तो प्रथमेश मात्र नाराज करतोय. ज्या प्रथमेशसाठी फलंदाजाला सरेंडर करावं लागलं तो प्रथमेश मात्र आपली किमया दाखवत नाही आणि खूप चांगलं घवघवीत यश लाभते ते वैभव विकेटला. बिग विकेट ब्रेक थ्रू विकेट. प्रथमेश बॅक टू पॅव्हिलियन. हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली. जय हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली. थँक्यू डीजे यांच्या माध्यमातून तुम्ही टायटल सॉन्ग ऐकता या स्पर्धेच्या माध्यमातून गुणगान आणि जोहिली गावचे जर्मन क्रिकेट संघ खूप चांगला फेमस आहे कारण बऱ्याचशा स्पर्धा आज संघ जिंकतोय. यावर्षी मागच्या वर्षी या स्पर्धेचा रनअप संघ होता. बऱ्याचशा स्पर्धा जिंकणारा जोहिली संघाचं गुणगान जर्मन क्रिकेट संघ जोहिली याच्या माध्यमातून पाहतोय. नवीन फलंदाज पाचा करतोय गडी बाजारात ते आतापर्यंत 4 आणि हेमंत पाटील मैदानावरती येतोय. रमेश पाटील अजूनही संघाचा संघनायक 3ऱ्या नंबरचा फलंदाज चेंडूची पाहणी करतोय. मात्र अजूनपर्यंत एखादा मोठा फटका कन्वर्ट झाला नाहीये. मग चेंडूची पाहणी का केली जाते असा प्रश्न विचारला जातोय. मात्र एखादा चांगला फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं तो चेंडूची पहिली पाहणी करतोय शहानिशा करतोय. चेंडूमध्ये काही खराबी नाही का हा त्याचा प्रयत्न करतोय आणि ती शहानिशा करतोय. सायकलचा फलंदाज आलाय तो हेमंत पाटील 6व्या नंबरचा हा फलंदाज घातक फलंदाज. गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा चेंडू टेक ऑफ केले जातात ज्या पद्धतीनं तेजू चेंडू टेक ऑफ करत जातात आउटसाइड ऑप्शनच्या माध्यमातून फुल लेन वापरून तुम्ही चेंडूला बाउन्स करू शकता आणि तोच काहीसा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये अजून चांगली प्रभावित गोलंदाजी पाहायला मिळते. काल आम्ही चांदी संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहिली. आज आम्ही अगाझे संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन बघावी लागेल. जास्त कौतुक सुद्धा पचवता येत नाही संघांना हे सुद्धा तेवढंच खरं आहे. क्रिकेटमध्ये जास्त कौतुक केलं मी आकाश संघाचं आणि ते कौतुक मात्र पचवता आलं नाहीये. आणि अजून एक वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. अवंतर धावसंख्येमध्ये सातत्याने वाढ आपण पाहतोय. आतापर्यंत वाईटचा आपण विचार केला तर आतापर्यंत 6 वाईट चेंडू आपण पाहतोय. 3रं षटक मार्गाचा असताना वैभव बेडेकर सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज खूप लवकर खेळतोय. एज लागते आणि फलंदाज बाद. अजून एक गडी बाद होतोय. खरोखरच मला प्रश्न पडलाय
प्रसाद की संदर्भ संघ कुठं हरवला की काय? ज्या संदर्भ संघानं पहिल्या सामन्यामध्ये 56 धावांची गरज असताना फक्त 24 चेंडूमध्ये तो सामना जिंकला होता ईदगाव संघाविरुद्ध, आणि ज्या संदर्भ संघानं मगाशी शेलू संघासमोर 56 धावा ठोकल्या होत्या तो संघ कुठे हरवला की काय? आत्मविश्वास हरवली काय? सातत्य विकेटचं, गोलंदाजीचं मात्र तिकट मारा, अचूक मारा, फलंदाजीचं मात्र अस्तित्व टिकवता येत नाही, फलंदाजीची पडझड पाहायला मिळते आणि सातत्यानं विकेट मागणं, विकेटचं मात्र आपल्याला नुकसान पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हा आहे की संगणक अजूनही मैदानावर आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. पण मी खरंच कौतुक करेन ते आगासांच्या सर्व खेळाडूंचं, सर्व गोलंदाजांचं, की त्यांनी मात्र पूर्णपणे संदर्भ संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे. आणि डॉमिनेटिंग बॉलिंग काय असते ही मात्र केजू मुंडे त्याच्या पूर्ण टीमने दाखवली. निल्सन मडवीचं व्हेरी गुड कॅप्टन्सी, खरंच कौतुक करेन. असं एक नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळतंय की आपल्याच विभागातला संघ आहे जो मात्र संघ गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी निश्चित ओळखला जातो. पण सगळ्यात महत्त्वाची बाजू जर 100% जर विचार करेन तर 75% फॅक्टर हा गोलंदाजीच्या माध्यमातून संदर्भ संघाचा पाहायला मिळतोय. पण पाहूया की मात्र किती धावसंख्येचा डोंगर उभारतोय, किती धावसंख्या उभारतोय की जेणेकरून आपले गोलंदाज तेवढी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला मात्र धरून ठेवेल, बांधून ठेवेल. आणि पाहूया मात्र या षटकामध्ये अजून किती धावा येत आहेत. खरोखरच कौतुक करेन मी केजू मुंडेचं, ज्यानं खूप चांगली सुरुवात दिली संघाला. फक्त 4 धावा त्यानं गडी बाद केले होते, 2. त्यानंतर नागराज मुंडे 7 धावा दिल्यात त्यानं, आणि वैभव बेडेकर अजून चांगली गोलंदाजी केली, त्यानं फक्त 3 धावा दिल्या. सर्वात कमी धावसंख्या दिल्यात त्या वैभव बेडेकर, 3 गडी त्याने बाद केलेत. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, मी कौतुक करेन गोलंदाजाचं. आणि धावफलक धावाल्यात त्या फक्त 14 धावा 18 चेंडूंमध्ये, फक्त 14 धावा. डेटवर सुरू होतात. 4थं षटक पुन्हा एकदा सज्ज झाले तो केजू मुंडे. बघा गोलंदाजी किती चांगली पाहायला मिळते. शोल्डरचा वापर, बॉडीचा बॅलन्स आणि क्रीजचा वापर किती चांगला करतोय. पॉपिंग क्रीजचा वापर खूप चांगला गोलंदाजीचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतोय. कारण ज्या केजूनं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता तो केजू पुन्हा एकदा सज्ज होतोय. कारण ज्या केजूनं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या त्या 4 धावांमध्ये 3 धावा मात्र वाईटच्या स्वरात दिल्या होत्या या तेजूनं. स्कूप शॉट याने मात्र व्हेरी गुड इम्प्रूव्ह स्ट्रोक पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट, नो मॅच स्टँड चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा पलीकडं. बऱ्याच काळानंतर मात्र एक चौकार, दुसरा चौकार या सतत पाहायला मिळतोय. थँक्यू टीचे. 8व्या चेंडूवरती रमेशनं चौकार मारला होता, त्यानंतर 20व्या चेंडूवरती रमेशनं चौकार मारलाय. मधल्या 12 चेंडूमध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. बघा किती वाट पाहावी लागली, प्रतीक्षा करावी लागली, खूप दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली चौकारांसाठी. कारण 8व्या चेंडूवरती पहिला चौकार रमेशनं मारला होता, त्याच रमेशनं 20व्या चेंडूवरती हा दुसरा चौकार दाखवलाय. चौकार षटकारांचा अभाव पाहायला मिळतोय. धावसंख्येला आत्ता थोडीशी उजाली येते, आता थोडीशी झलक येते आणि झलाली येऊन धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवरती. तेजूला याने मात्र डॉमिनेट केलंय फलंदाज स्ट्रायकरांचा रमेश पाटील, 3ऱ्या नंबरचा घातक फलंदाज. फुल टॉस क्षेत्ररक्षक जज करतोय. गुड फिल्डिंग, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतो, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते वैभव बेडेकरच्या माध्यमातून, ज्यानं फक्त 3च धावा दिल्या होत्या 3ऱ्या षटकामध्ये आणि संघाला पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करून दिलं होतं. 3 गडी बाद केले होते, त्यांना सर्वात चांगलं षटक वेगळं होतं ते वैभव बेडेकर. चेंडूला बॅकअप देतोय, तेजू मुंडे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. रमेश स्ट्राईकला विरोध करतोय. निनाद पाटील 7व्या नंबरचा फलंदाज अटॅकिंग स्टान्समध्ये इज अ स्ट्राईक नाव. खूप लवकर खेळतोय, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बघा चेंडू गुडनेस पॉइंटवर टेक ऑफ केला जातोय. ऑप्टमच्या बाहेर डोक्यावर काढण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या माध्यमातून मात्र नाही, अपयश लाभतोय. बीट करतोय कारण तेजूनं आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये त्याने 5 चेंडू फलंदाजाला बीट केले होते आणि 3 चेंडू मात्र वाईट फेकले होते गोलंदाजानं. आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा खूप चांगलं कमबॅक, सुंदर कमबॅक दाखवतोय गोलंदाज तेजू मुंडे. 4थं षटक मार्गस्थ असताना कार्पेटचा सहारा बॉटमॅनच्या माध्यमातून ऑन ड्राईव्ह करतोय. लॉंगाच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, तेवढं चांगलं थ्रो ऑन द स्टंप. ओमकार चेंडू केलेला होता, तोपर्यंत 2 धावा अडवू शकला नाहीये आणि 2 धावांच्या वर सांगित धावसंख्येला मात्र आता झालेली येते ती 21 या धावसंख्येवरती. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का? तर या स्पर्धेमध्ये काराव संघाच्या 31 आणि उच्चांक आम्ही पाहिला आज, तर सर्वोत्तम धावसंख्या आगासा संघाच्या 81 धावाचा उच्चांक आम्ही पाहिलाय. सर्वाधिक धावा एकवटण्याचा विक्रम आगासा संघाच्या माथ्यावरती आज आपण पाहतोय. तर काल या स्पर्धेमध्ये 73 धावा चेस केल्या होत्या त्या उंबारली संघानं. या स्पर्धेत सचिन भोईरचा तो संघ होता. उलटा चेंडू फक्त दिशा देतो, गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा खूप चांगला वापर. बॅटचा फेस मात्र खोलला नाहीये पूर्णपणे. सिंगल एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. सिंगलच्या माध्यमात धावसंख्येला मात्र आकार येतो तो. सिंगल डबलच्या माध्यमात षटक समाप्त होतोय.
चौथं आणि या षटकामध्ये केजूने धावा दिल्यात. एकही चेंडू वाईट नाहीये, 8 धावा देत त्यानं एकी गडी बाद केला नाहीये. पृथ्वीकरण केजू मुंडेचे 2 षटकं 12 धावा 2 गडी बाद. हे पृथ्वीकरण होतं तेजूचं. तर शेवटचं षटक 22 धावा दाबाल करते. किती धावा येतील या शेवटच्या षटकावरती अवलंबून असं सामन्याचं चित्र. सामना फार महत्वाचा आहे कारण जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल आणि तो सरळ संघ रविवार सुट्टी दिवशी या स्पर्धेमध्ये आपला खेळ दाखवेल. सामना थोडासा स्पीडअप करा, आयोजक आम्हाला विनंती करतात कारण 5 वाजून 10 मिनिटं होतात. अजून एक सत्र आम्हाला संपवायचं. स्पीडअप करा प्लीज सामना, कारण आम्हाला आयोजक सातत्यानं विनंती करत असतात. आमचं काही म्हणणं नाहीये, 7 वाजेपर्यंत तुम्ही तर खेळला तर आम्ही कॉमेंट नाही करू, आमचा जॉब आहे तो. मात्र आयोजकांची विनंती तुम्हाला की तुम्हाला सामना स्पीडअप करायचा आहे. सामना फार महत्वाचा आहे, नो डाऊट. मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बोथ द टीम, नो डाऊट. बट प्लीज डोंट वेस्ट टाइम. तर षटक शेवटचं कोणाच्या हातामध्ये द्यायचा प्रश्न भेटचा होता कारण आतापर्यंत गोलंदाजाचा तिकड मारा पाहायला मिळाला. एकही गोलंदाजाने दुहेरी अंकामध्ये धावा दिल्या नाही आहेत. पहिलं षटक फेकलं तेजूनं फक्त 4 धावा दिल्यात. नंतर नागराज मुंडेनं 7 धावा दिल्यात. तिसरे षटक वैभव बेडेकरचं सर्वोत्तम षटक पाहायला मिळालं, त्याने फक्त 3 धावा देत 3 गडी बाद केले. चौथं षटक केजू मुंडेचं फक्त 8 धावा आल्यात. तर या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला आपण गौरव सावंतचा आपण आभार व्यक्त करूया कारण त्याच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूबला दाखवली जाते. आमचे कुणाल सर्व्हिस साऊंड सर्व्हिस तिसगाव त्यांचं डीजे मास्टर मयूरचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यांच्यामध्ये खूप चांगलं संगीत आपण ऐकताय. मोठा फटका याले मात्र मिडविकेटच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. बऱ्याच कालांतर मात्र डेड ओव्हर मध्ये पहिला दणदणी षटकार. निनाद बघा 7व्या नंबरचा फलंदाज संदर्भ संघाची बॅटिंग लाईन किती स्ट्रॉंग आहे याचं उदाहरण देतोय. 7व्या नंबरचा फलंदाज षटकार मारतोय. जे जमलं नाही ते संघ नायकाला ते आतापर्यंत दाखवून दिलंय फलंदाजानं. आणि पहिला षटकार तर विकास मुंडे, चेतना विकास मुंडे यांच्याकडनं तुम्हाला लगातार 2 विकेटसाठी तुम्हाला रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. गोलंदाजाला पहिलाच ओमकारला मात्र झटका दिलाय गोल फलंदाजानं. अजून एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न गोलंदाजीमध्ये परिवर्तन दाखवलंय. चेंडू टाळू देतो. विकेट फार बेगानं 2 धाब्याचा मानस डायरेक्ट येतोय ऑन द स्टंप. पंचांचा इशारा. धावचीचं स्ट्रॉंग अपील. मात्र फलंदाज जवळजवळ सीमा रेखापर्यंत पोहोचलाय. बॅकअप करेपर्यंत 2 धावा गुटाने भेटी विकेट. बॅटला मात्र ग्राउंडिंग करतोय आणि फक्त 2 धावा अंकित करतोय. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं एकूण धावा धाबा करतोय येतात त्या 30 धावा. मागच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलेत तर तब्बल 8 धावा आल्यात. 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 धावा. मी डीजे मास्टरचा आभार व्यक्त करतोय. मयूरचं खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून. कुणाल डीजे सिस्टम तिसगाव मी आभार व्यक्त करतोय. आज गौरव सावंत ज्याच्या माध्यमातून आपण युट्यूबला स्पर्धा पाहतोय. लॉकअपच्या डोक्याला यावेळी मात्र लॉब केलाय. लॉटोला डोक्याला भिरकावून दिलाय. शेवटच्या षटकामध्ये अजून एक षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज निनादच्या बॅटमधनं दणदणीत सुरुवात. अतिशय चांगलं कमबॅक. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे निश्चित सत्ता हाती नसताना दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्याला पेटवणारा वक्रूचा धबधबा होता. आज मराठी माणसाला मुभा आहे कारण साहेब तुमच्याच मध्ये मराठी माणूस उभा आहे. तर षटक समाप्त 14 झाल्यानंतर 5व्या षटकामध्ये मात्र खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या मराठी माणसांचं संरक्षण केलं, ज्या मराठी माणसांची मुंबई सावरली ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आपण आवाज त्यांच्या माध्यमातून त्यांचं गुणगान गाणं आपण संगीत ऐकतोय. सातत्यानं शिवसेनेचा इतिहास, शिवसेनेची माहिती तुम्हाला येणं काही दिवसात आम्ही देऊ. शिवसेनेचा 1966ला शिवाजी पार्कवरती शिवसेनेची स्थापना झाली. ओव्हर द विकेट. मोठा फटका. व्हेरी गुड टायमिंग, क्लास टायमिंग, दर्जेदार फटका आणि डेड ओव्हर मध्ये अतिशय चांगली फलंदाजी निनादच्या बॅटमधनं. 3रा षटकार या षटकामध्ये. गुड कमबॅक, व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. तर निश्चित वाट लावली गोलंदाजी या मैदानावरती. 43 धावा झाल्यात. 43 आणि प्रसाद आपण सांगितलं होतं की 45 पर्यंत पोहोचलेला संघ याले मात्र निश्चित लिडिंग एज लागते. नशिबाचा चौकार. पंचांचा इशारा. दॅट्स अ 4. धावसंख्येला वेगानं आकार येतोय आणि या षटकामध्ये जवळ 3 षटकार 2 चौकार
एक चौकार आपण पाहतोय. तब्बल आतापर्यंत धावा आल्या त्या निनादच्या बॅटमध्ये आपण 24 धावा पाहतोय. जबरदस्त बॅटिंग प्रमाण. याचंच नाव आहे क्रिकेट. 4 षटकामध्ये 22 धावा आणि आतापर्यंत आपण 3 चौकार आपण पाहिलेत आणि 5 चेंडूमध्ये 24 धावा. ओ व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट. 5 चेंडूमध्ये 24 धावा, 24 चेंडूमध्ये 22 धावा. क्रिकेटचं सौंदर्य. मोठा फटका लॉब करतोय मिड विकेटच्या अर्थातच टोकाला जज करतोय. फलंदाज मात्र प्रेशर ऑन द फिल्डर्स. 2 धाबा पूर्ण केल्या, 3 धाब्याचा मानस आणि पाहता 3 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग. खरंच कौतुकास्पद कामगिरी आणि या झेलची किंमत 3 धावांना मोजावे लागले आणि 17 समाप्त होत आहे. ते पहिलं. एकूण या षटकामध्ये 27 धावा आल्या. पहिल्या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 22 धावा आणि एका षटकामध्ये 27 धावा. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. एकूण धावा दाबार करते आल्या त्या आतापर्यंत. फाईट स्कोर झाला 49 धावा आणि प्रसादनं जो अंदाज वर्तवला होता तो प्रसादचा अंदाज मात्र खरा ठरतोय. 49 धावा दाबार करत आल्यात. अनबिलिबल क्रिकेट मॅच आपण पाहतोय आणि याचंच नाव आहे क्रिकेट मित्रांनो. 22 धावा फक्त 4 षटकामध्ये, 24 चेंडूमध्ये आणि 6 चेंडूमध्ये 27 धावा. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. 50 धावांची गरज. आमचा स्पेल इथे संपतोय आणि आम्ही शेवटच्या सत्रामध्ये आम्ही जाणार आहोत डोंबिवली स्वीट व्हॉइस. प्रसाद बर्गर आपण म्हणला. तत्पूर्वी आम्ही आभार व्यक्त करतोय गौरव सावंतचं. खूप चांगलं बॅकअप त्यांच्या माध्यमातून युट्यूबला थेट प्रेक्षक पण आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे फोटोग्राफर योगेश रावतला त्याचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर त्याचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे डीजे मास्टर मयूरचा आभार व्यक्त करतोय. कोणाची सावंत सर्व्हिस तीसगावच्या माध्यमातून खूप चांगला बॅकअप त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय. तर सामने सुरू होते. ऐकूया आपण शेवटच्या सत्रामध्ये कोण सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार. संदप की आगासन आणि आगासन संघाने शेवटच्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या. त्या धावा मागत पडतील का. शेवटचा झेल सोडला 3 धावा आल्या. त्या धावा मागत पडतील का की सामन्याला कमबॅक करता येईल का. कोण जिंकणार कोण हारणार लढाई पाहूया आपण. संदप वर्सेस आगासन. 50 धावांची गरज. आम्ही आपली रजा घेतो. आमचा स्पेल संपतोय. मी आमंत्रित करतोय शेवटच्या सत्रासाठी राहुल भोईरला, द मॅन फ्रॉम उल्हासनगर मानेरगाव. थैंक यू सो मच वंस अगेन. यस, जिस तरह से हमने प्रेडिक्ट किया था कि 45 to 50 रनों का यहाँ पे लक्ष्य जरूर रखा जाएगा, लेकिन जाने से पहले एक आपसे प्रेडिक्शन चाहता हूँ. मैं आपसे ये नहीं कहूँगा कि आप आकाशवाणी कीजिए इस मैच की, लेकिन आपसे एक प्रेडिक्शन जानना चाहता हूँ कि आप क्या प्रेडिक्ट करते हैं आने वाली इस 5 ओवर में मैच का क्या माहौल रहेगा. निश्चित तौर पर जिस प्रकार से सवाल यहाँ पर अभी मजा आएगा मुकाबले, क्योंकि संघर्ष भरा स्कोर यहाँ पर हो चुका है. मुझे नहीं लग रहा था, प्रतीत नहीं हो पा रहा था कि 22 के बाद इस तरह के रन आएंगे मैदान के ऊपर, लेकिन जो 50 का स्कोर हुआ यहाँ पर फाइट नजर आएगा. क्योंकि जिस प्रकार संदीप की गेंदबाजी मजा आएगा यहाँ पर. तो बिल्कुल प्रसाद जी हमारे साथ जुड़ जाएंगे. अंदाज उनका था यहाँ पर. अंदाज अपना अपना होता है क्रिकेट में, तो देखना यहाँ पर अंदाज अपना अपना देख पाएंगे. मैदान के दोनों टीमों को हम शुभकामनाएं देते हैं और फिर हम आपसे विदाई चाहेंगे. तो आइए यहाँ पर राहुल कमेंट्री बॉक्स में हम आपका इंतजार करेंगे यहाँ पर. थँक्यू. तेव्हा सामन्याकडे आपण सामना बघतो. यावेळेस आजच्या दिवसातील शेवटचा सामना विचार केला. एका बाजूला संदप संघ सातत्याने नक्कीचा थोडंसं विचार अंदाज लावला होता आणि आमच्या प्रसाद सरांचा मात्र अंदाज यावेळेस सातत्याने खरा ठरतो. कारण का 45 ते 50 धावा असा आपण एक अंदाज म्हणजे थोडासा मात्र अंदाज लावतो. अंदाज सातत्याने यावेळेस त्या अनुषंगाने चांगलं क्रिकेट, कारण का 50 धावेची गरज करून गोलंदाजी चांगली विचार केली तर आघात संघाच्या माध्यमातून आता मात्र या क्षणाला इथनं सामना अतिशय चांगलं अतिशय आपल्याला मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान पाहायला भेटेल मैदानावरती. सातत्याने विचार तर थँक्यू प्रसाद सर सातत्याने विचार तर असं आपण शेवट सामना एन्जॉय करू. तर तमाम क्रिकेट शेवटच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत असणारे बिग फाईट सामना. 2 संघ आमने सामने. करण हा चेंडू करणसाठी दरम्यान आपल्याच्या माध्यमातून चूनमध्ये जातोय. डिपेश टकावर चोडीची फील्ड होती. प्रथमेश पाटील तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. 1 धावेने अकाउंट मात्र ओपन केलंय. धावांचं श्रीगणेशा धावांचं मात्र अकाउंट ओपन केलंय मैदानावरती. विचार केलं करण बेडेकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती संघाचा संघनायक यावेळेस निल्सन मडवी. नक्कीच प्रसाद निल्सन मडवीच्या माध्यमातून जर विचार तर पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक आपण बघितलं सातत्याने. अतुल पाटील 200 बराबरती. हा चेंडू दरम्यान स्कूप शॉट करायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. मात्र यावेळेस चेंडू तोंडावरती लागतोय पण का भरपूर वेगाने, कारण का म्हणजे कॅप्टनचा बॉल भरपूर हॅवी बॉल आहे. तर नक्कीच आपला पाणी घेऊन जायचं आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये 5 जरा जायचंय.
सातत्याने थोडासा हेवी बॉल आहे कारण का जरा कॅप्टनच्या बॉलमध्ये यूज केलं तर सर यावेळेस मैं ये बात मैं ये कहना चाहूँगा राहुल मेरे साथ, क्योंकि इस टूर्नामेंट की अगर इस सीज़न की अगर बात करें तो नीरजे में ऐसे 2 हादसे हुए हैं जहाँ पे बल्लेबाज को खिलाड़ियों को आंखों पे गेंद लगी है। तो आप अपना ख्याल खुद कि जी हाँ, मैं पद्माकर की बात कर रहा हूँ, उसी के साथ रविंद्र संते की बात कर रहा हूँ, क्योंकि उनके आंखों में जाके गेंद लगी थी। लेकिन मैं यहाँ भी ये जरूर कहना चाहूँगा कि बल्लेबाजों को, कि बल्लेबाज हो या खिलाड़ी हो, फील्डिंग हो या बॉलर हो, कि आपको निगाह खुद रखनी है। अगर गेंद आपके पास आ रही है तो सही ढंग से आपको उसको खेलना है। अटपटे ढंग से अगर खेलने जाओगे तो उसको कनेक्ट करना सबसे ज़रूरी है। अगर आपको उसमें कॉन्फिडेंस नहीं, आपको नहीं खेल सकते, तो गेंद को जाना ही सबसे ज़रूरी बात है। ऐसे क्या हो सकता है कि आने वाले करियर में, आने वाले दिनों में आपकी दुविधा बहुत बढ़ सकती है। आपको आगे बहुत क्रिकेट खेलना है, आगे आने वाली बहुत दिनों में काफ़ी बड़े टूर्नामेंट है। जैसे कि आने वाली दिनों में अगर बात करें कि बदलापुर में एक टूर्नामेंट होने वाला है, और बदलापुर में आमदार चषक की हम बात कर रहे हैं, जो टूर्नामेंट 23 फरवरी से 26 फरवरी तक 4 दिनों में कार्नेल के ग्राउंड पे किया जाएगा। इस टूर्नामेंट की अगर बात करें तो 24 ग्रामीण टीमें और 8 ओपन मतलब प्रोफेशनल टीम आपको देखने को मिली, और अच्छा एक टूर्नामेंट देखने को मिलेगा, क्योंकि गौरव सावंत उस मतलब tenniscricket.in के माध्यम से वो टूर्नामेंट कवर किया जाएगा। नक्कीच चांगलं सजेशन सरांच्या माध्यमातून सातत्याने खेळत असताना स्वतःची काळजी सुद्धा घेतली रवींद्र संत, त्याच्यानंतर पद्माकर सातत्याने त्या डोळ्यांचं ऑपरेशन बद्दल करावं लागलं सातत्याने, भरपूर मोठं इजा भरपूर जास्त झाली निजाच्या मैदानावरती। सातत्याने तुम्ही खेळत असताना मात्र स्वतःची निगा स्वतःने मात्र घेतली। सातत्याने येणाऱ्या आपल्याला भरपूर चांगल्या स्पर्धा आहेत, त्याच्यानंतर आपल्याला भरपूर क्रिकेट खेळायचं यंगस्टार येतात सातत्याने, निल्सन मडवी चांगले खेळाडू आहेत, तर जास्त काही दुखापत नसावी शीच आपण इकडनं यावेळेस मात्र अपेक्षा करू, कारण सातत्याने चांगला खेळाडू आहे, हरकत नाहीये। मात्र सर्व खेळाडू एकत्र येतात कारण यावेळी सामना तेवढा इम्पॉर्टंट नाही, कारण का यावेळी संदर्भ संघाला जास्त इम्पॉर्टंट तोपर्यंत सातत्याने जास्त काही दुखापत होत नाहीये का याचा विषय सातत्याने प्रसाद जर तुमचं वक्तव्य काय असेल, सातत्याने सर्व खेळाडू एकत्र येतात, निल्सनची विचारपूस करतात की यावेळेस तुम्ही ठीक आहात का? हो, निश्चितच ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फलंदाजाला स्वतः कॉन्फिडन्स असला पाहिजे की मला दुखापत झाली आहे, पण ती दुखापत किती खोलवर आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। जर तुझ्याकडे क्षमता आहे, जर तुझ्याकडे गुणवत्ता आहे, तुझ्याकडे जर आता जर ताकद असेल तर तू निश्चित उभं राहायला काय हरकत नाही आहे, पण जास्त जर दुखापत जर गंभीर असेल तर मैदान सोडायला काहीच हरकत नाही आहे। कारण आजचं हा सामना किंवा ही स्पर्धा किंवा मोठी नाही की ह्याच्यासुद्धा पुढे तुझ्या करिअरमध्ये खूप मोठा टुर्नामेंट येणार आहेत, पण तरीसुद्धा आपली तयारी दर्शवली आहे आणि निल्सन मैदानात उभा आहे फलंदाजी करण्यासाठी। हरकत नाही सर, कारण का सातत्याने चांगल्या प्रकारची यावेळेस स्वतः बनवण्यात येतात, चांगला त्यांचा बॉडी लँग्वेज आहे, चांगले यंगस्टार एक उभरते खेळाडू आहेत। हा चेंडू दरम्यान लीडिंग एज फलंदाज या दरम्यान बाद, कारण का दुखापत झाली होती, भरपूर संधी मिळाली अतुल पाटीलला, आणि त्याच्यानंतर हा चेंडू आपण जबरदस्त बघितला। विचार केला या क्षणाला निल्सन मडवी मैदानाच्या बाहेर सर। निश्चित म्हणे की दोन्ही संघांमध्ये एक कॅलिबर तुम्हाला पाहायला मिळाला। मगाशीच म्हटलं की ज्याप्रमाणे 4 षटकांवर फक्त 22 धावा होत्या, माझं बोलणं चालू होतं मच्छिंद्रवाडीने मी एक शब्द सांगितला होता की दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून वरती आलेत, पूर्णपणे फिल्टरहून वरती आलेत, आणि जर धावसंख्या कमी असेल तर तुम्हाला दर्जेदार क्रिकेट, स्टँडर्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार। आणि हे दोन्ही ग्रामीणचे संघ जे डोंबिवली विभागाला बिलॉंग्स करतात, सध्या सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे, या दोन्ही संघांकडनं चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळणार। अजून एक असं मी रेडी केलं होतं की ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात खूप धावा खर्च केल्या, पण ज्याप्रमाणे मी संदेशला बोललो होतो की दुसऱ्या षटक जेव्हा तो घेऊन येईल, दुसऱ्या सामन्यात तो येईल, तो आपली कॅलिबर, आपली गोलंदाजी, आपली गुणवत्ता तो काय सिद्ध करेल, आणि जर तिसऱ्या सामन्यात जर संधी मिळाली तर त्या तिखट गोलंदाजी तो करेल आणि त्याचं तो उत्तर दाखवते मैदानामध्ये। सातत्याने विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट या दोन्ही संघाने दाखवलं, आणि सामना त्याच क्वालिटीचा क्रिकेटचा आपल्याला स्टँडर्ड पुन्हा पाहायला भेटेल। दोन दिग्गज संघ आहेत आमने सामने। सेकंड हा चेंडू करण्यासाठी ऑन साइड भिडकावून दिला, चित्रशक येतोय अतुल प्लांगणला, चेंडूची फील्ड होईल, दरम्यान अचूक फेकी ऑन द स्टंप, जबरदस्त क्रिकेट आपण बघतोय। यावेळी क्षेत्ररक्षक होते निनाद पाटील, सातत्याने विचार चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक अचूक फेकी ऑन द स्टंप, फेकी करणं भरपूर बघितले तर अतुल प्लांगणला उभे तिथे फेकी करायची, ते पण एक्स्ट्राक्षकडे भरपूर यावेळेस चांगल्या प्रकारचं क्रिकेट सराव जास्तच महत्त्वाचा असतात, सातत्याने मात्र यावेळेस बघतोय संदर्भ संघाच्या माध्यमातून या गोष्टी। करण हा चेंडू दरम्यान करणसाठी चेंडूला खेळून काढला, विकेट शॉर्ट्स फरलेला चेंडूची फील्ड होती, तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट 30 गेल्याच्या आतमध्ये। सातत्याने बघितलं गेलं तर या सामन्याचा जर विचार जर केला तर दोन्ही डोंबिवली विभागातील संघ आहेत, सातत्याने आपल्याला चढ उतार सामन्यामध्ये नेट टू नेट फाईट दोन्ही संघ देतील, कारण तेवढी ताकद आणि तेवढं मध्ये सातत्याने दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, सातत्याने क्रिकेट आपल्याला चांगलं पाहायला भेटेल प्रसाद सर। हा चेंडू नागराजसाठी बघितलं तर हा चेंडू पंच लाईन बघतील,
कारण का लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. मी तर म्हणतो चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्सर होतोय, थोडासा तेव्हा चेंडू पण टेकअप होता. शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस होण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात नाही. पंचांनी यावेळेस लाईनचा विषय केला. लाईन चुकीची, स्क्वेअर चेंडू. धावसंख्या अजून 1 नेल. धावसंख्या 4 धावा येतात. तब्बल 50 धावेची गरज आहे. म्हणजे अस्किन रनप्रति षटकामागे 10.00 गाठायचं आहे. त्या अनुषंगाने गोलंदाजी अतुल पाटीलच्या माध्यमातून अतिशय चांगली होती. रफ्तार का सौदागर सातत्याने प्लस पॉईंट. गोलंदाजी अतुलच्या जे चांगली होती. हा चेंडू ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट मैदानावरती एक वाजवी षटक फेकलाय मित्रांनो मैदान सातत्याने अतुल पाटील. जो अतुल पाटील पहिल्या सामन्यामध्ये अशा अपयशी ठरला, जास्तीत जास्त मार पडी, जास्त धावा खर्च केला अतुलने. त्याच्यानंतर स्वतःमध्ये पुन्हा एकदा वापसी कारण का चांगला गोलंदाज त्याची ख्याती आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपली ओळख मैदानात पाठवून दिले. नक्कीच तुम्ही जो लावला होता अंदाज, कारण सातत्याने बघितलं गेलं तर अजून अगीता संदेशशी नक्कीच तुम्ही बोलले होते का पहिल्या सामन्यामध्ये थोडासा महागडी गोलंदाजी केली, जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये त्याची ओळख त्याची ख्याती पुन्हा दाखवली म्हणते होती प्रसाद सर. येस, डेफिनेटली त्याने स्वतःचं कर्तृत्व, त्याचं साहस, त्याची गुणवत्ता आहे, त्याची जी क्षमता आहे, त्याने मात्र या संघामध्ये जागा बनवली आहे. याचं मात्र जबरदस्त उत्तर दिलं. आणि तेवढ्याच कॅलिबरचा संघ समोर म्हणजे निश्चित आगासन. पण पाहूया की केजू मुंडे सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. त्याची फलंदाजी अजून येणं बाकी आहे. पण नागराज आणि त्याचबरोबर करण हे दोन असे फलंदाज आहेत जे मात्र सामन्याचं चित्र पालटवू शकतात. आणि तेवढ्याच कॅलिबरचा एक हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार. आता प्रथमेश पाटील एक उंचपुर असा गोलंदाज आणि कॉपीबुक स्टाईल गोलंदाजी, ज्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला अचूकता पाहायला मिळणार, त्या गोलंदाजी तुम्हाला भेदकता पाहायला मिळणार, त्या गोलंदाजी तुम्हाला ॲक्युरेसी पाहायला मिळणार. असा गोलंदाज मात्र येतो आता गोलंदाजी करण्यासाठी प्रथमेश पाटील. एका बाजूला विषय तर अतुलने पहिल्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त दुहेरी अंकामध्ये धावसंख्या खर्च केली होती. दुसऱ्या सामन्यात फक्त 3 धावा खर्च केल्या शिवसंघ सामना. त्याच्यानंतर या सामन्यामध्ये फक्त बघितलं गेलं तर या सामन्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये प्रथमेश पाटील. आज चेंडू दरम्यान लिडिंग एज होता. चेंडूची मात्र यावेळेस फील्ड होती कारण का जेल भरपूर अवघड होता बॅकफूट पॉईंटला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 नाही. त्या धावसंख्येमध्ये तब्बल आतापर्यंत विचार करा फक्त आणि फक्त 5 धावा दापाल कबड्डी. म्हणजे सर्कल पाबंदीचा पहिला षटक अतिशय चांगलं फेकलं. संदर्भ संघामध्ये सातत्याने मित्र नेट टू नेट फाईट मिळते म्हणून आजूबाजू देत नाही कारण का अस्किन रन प्रति षटकामध्ये 10.0 गाठवतो प्रसाद सर. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. हा चेंडू दरम्यान करणसाठी करमुंडेसाठी हा चेंडू पुन्हा एकदा मागपरा नागराज. हा चेंडू घेऊन काढला पुन्हा एकदा. विकेट चेंडूची फील्ड होती शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत फक्त सिंगल तिथे क्षेत्ररक्षक होते दरम्यान किशोर पाटील. सध्या त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. शेवटचा आजचा आपण सामना बघतोय दुसरा दिवस. सध्या त्यांना भरपूर चांगलं सहकार्य लावलं. आमचे डीजे मास्तर असो, त्याच्यानंतर आमचे गौरव सावंत होते, आमचे महेंद्र बसतो कॅमेरामॅन. त्यांच्या माध्यमातून चांगला कार्य आज चेंडू दरम्यान ऑन साईडला घेऊन काढलाय. चेंडूची फील्ड होतीये शॉर्ट मिड विकेटला. ती क्षेत्ररक्षक पण किशोर. यावेळेस मात्र फलंदाज डाव घेता घेता थोडेसे आपला बॅलन्स गमावला होता. मात्र चुकीची फेक होती कारण का प्रथमेश पाटील चेंडूला गॅदर करू शकत तोपर्यंत या धावा 2 कंप्लीट होतात. लक फॅक्टर मी तर मला थोडंसं ऑन आहे या क्षणाला कारण का चेंडू कदाचित जर गॅदर केला असता प्रथमेशने तर फलंदाज सहज देत त्या 5 जरा धावची इच्छामधून करण. तसं काय होत नाही. नशिबाची साथ साध्या लागते. करण बेडेकर आघाडीचा प्रयत्न कारण का निल्सन मडवी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आहे. थोडासा असफलदार आहे. या क्षणाला एका भागीदारीची गरज आहे. 50 धावेची गरज आहे. सामना आपण बघतोय शेवटच्या षटकापर्यंत जाईल. या अनुषंगाने आपण चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. हा चेंडू दरम्यान झालं होतं. चेंडू टायमिंग शॉट आहे. जेलचा मात्र यावेळेस आधीच कॉल केला आहे. मी नाही का मी जेल घेऊ शकेल. सध्या त्याने चांगल्या प्रकारचं यावेळेस कॉल केला आहे. अजून एक फलंदाज बाद करण बेडेकर मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. नक्की आपण एका गोष्टीकडे नक्कीच लक्ष सातत्याने दिलं पाहिजे कारण गौरव आणि एका बाजून GTCचे आमचे कॅमेरामॅन बघितलं गेलं तर दोघांचं सातत्याने चांगलं कॉम्बिनेशन कारण का बघितलं गेलं तर सातत्याने स्पर्धेची अचूक काळजी केली जाते कारण का व्यासपीठावरती सातत्याने मात्र कव्हर केली जाते कॅमेऱ्याच्या. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून दाखवतात. प्रत्येकामध्ये सातत्याने ज्याच्या जिम्मेदारी आहे. आमचे डीजे मास्तर असो, त्याचे आमचे कॅमेरामॅन असो, आपले समालोचक असो, आमचे गुणलेखक असो, पंच असो, सर्वांवरती जिम्मेदारी आहे स्पर्धेची आणि प्रत्येकाने ती जिम्मेदारी आतापर्यंत चोखपणे बजावली. नक्कीच येणाऱ्या बघितलं तर आपला 8 दिवसाचा शेड्यूल स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस सातत्याने चांगल्या प्रकारची यावेळेस जिम्मेदारी आपापल्याने घेतात. हा चेंडू स्क्वेअर कॅटच्या माध्यमातून घेऊन काढला आहे. जबरदस्त क्रिकेट चेंडूची वाट बघितली. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस कोलाय. चांगलं क्रिकेट मैदानावरती चौकार.
चांगलं संगीत जेव्हा जेव्हा आपण प्रसाद सर आपल्या विभागात डोंबिवली विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतो किंवा मल्लंगड विभागामध्ये स्पर्धा असतो ज्या सातत्याने जेव्हा जोईस संघ मैदानाच्या आत पण तेव्हा आपल्या व्यासपीठामध्ये आपण मंगेश दादांना बघितलेत सातत्याने तेवढेच क्रिकेटचे चाहते राजनीतीचा आपण विचार केला तर चेंडू दरम्यान जबरदस्त क्रिकेट वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये खेळायचा प्रयत्न होता तर शेवटच्या मोमेंटला त्याच्यानंतर बॅटचा पेस होत नाही कारण का डबल माइंडिंग पर्यंत झाले तोपर्यंत अजून एक डॉट चेंडू जातोय सातत्याने यावेळेस षटक क्रमांक संपलाय प्रथमेश एक वाजवी षटक संपलाय षटकामध्ये फक्त आपण जर बघू शकाल फक्त 8 धावा खर्च केल्यात तब्बल धावसंख्या दाखवते आतापर्यंत आपण विचार केला येत आहेत फक्त आणि फक्त 12 धावा दाबालती फक्त आणि फक्त अस्किन रन प्रति षटकामागे 10.00 होतं शेवटच्या अंतिम षटकामध्ये बघितले गेले तर तब्बल धावा ठोकल्या 27 आपण बघितलं केजू मुंडेने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या नागराजने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आपण थोडंसं मागे जाऊया बघितलं त्यानंतर सातत्याने या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये भरपूर मोठं षटक ओमकार पाटीलचं विश्वसंबंध ओमकार पाटील एक मीडियम षटक फेकलाय कारण का कोणीच्या मैदानात सुद्धा एक मीडियम षटक फेकला होता त्याच्यानंतर एक मीडियम षटक यामध्ये सुद्धा फेकला मग त्याच्यानंतर 27 धावा येत आहेत तर प्रसाद तुमचं काय म्हणणं असणार यावेळेस नक्कीच चुकलं काय ओमकारचं नाही जर विचार केला तर जवळजवळ 13 धावांचं आता रन रेट मेंटेन करायचं त्यांना कारण 38 धावांची गरज आहे फक्त 12 धावा धावफलक लागले गोलंदाजीने आपली कामगिरी मात्र चोख बजावली आहे आणि मात्र संगणकाचं कौतुक करेन की पुन्हा एकदा ते फिरकी आक्रमण घेऊन आलंय की जेव्हा फिरकी आक्रमण मैदानामध्ये आलंय जेव्हा प्रवीण पाटील गोलंदाजीला आलाय आणि तेव्हा त्याने आपल्या संघाला मोठं यश मिळवून दिलंय आता पाहूया की केजू स्ट्राईक घेणलाय आणि प्रवीण गोलंदाजी करतोय आता पण हा चेंडू क्षेत्ररक्षण खराब होतोय चुका करतोय मैदानावरती यावेळेस विचार जर केला तर क्षेत्ररक्षण तिकडे किशोर पाटील चूक करतोय चेंडू वन बॉल संदर्भ भगवा चौकार आपण जर पूर्वार्धाचा विचार केला तर सातत्याने पूर्वार्धामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती सातत्याने नेट टू फाईट कारण का 2 शॉट 3 4 षटक फक्त धावसंख्या आपण आपण होती 22 धावा बघितली त्याच्यानंतर 27 धावा भरपूर मोठी धावसंख्या तब्बल 49 धावा आपण नोंदवल्या आणि 50 धावेची गरज आहे उत्तरार्धामध्ये सामना जिंकण्यासाठी मैदानावरती आगासन संघाला केजू मुंडेने चौकार दाखवला प्रवीण पाटील हा चेंडू वन्स अगेन ऑन साइडला बघितलं क्षेत्ररक्षक मात्र यावेळी जज करतोय चूक करणार नाहीये जास्त घाई केली मैदानावरती कारण का पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय विनाशकारी विपरीत परिणाम लालच बुरीची होती असं म्हटलं जातं मात्र यावेळेस लालच दाखवली प्रवीण पाटील त्याच्यानंतर मात्र यावेळेस फलंदाज बाद झालाय केजू मुंडे मैदानाच्या बाहेर जिम्मेदारी मात्र यावेळेस मात्र असणार आहे येणाऱ्या फलंदाजाच्या कानांवरती प्लीज़ ओरिजिनल ट्रैक जो है जो 1980 पंचब दा आर.डी. बर्मन उनके सॉन्ग लेके आइए मयूर आपसे रिक्वेस्ट है ती गाणी घेऊन या निश्चितच एक नवं चैतन्य तुम्हाला पाहायला मिळेल मैदानामध्ये आणि ज्याप्रमाणे मागाशी म्हटलं राहुल की जेव्हा गोलंदाज प्रवीणला गोलंदाजी मार्कवर संगनायकाने लावलं तेव्हा आपल्या संघासाठी यश मिळवून दिले पहिल्या सामन्यात सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं की संघासाठी पहिलं यश त्यांनी मिळवून दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात त्याने 2 गडी बॅक टू बॅक बाद केले होते आणि आता सुद्धा ते चित्र पाहायला मिळते की परफॉर्मन्स जो आपला आहे तो त्याने कंटिन्यू ठेवला आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि हीच एक गमक आहे हीच एक ओळख आहे हीच एक ताकद आहे आणि हीच एक तुम्हाला चित्र पाहायला मिळते मैदानामध्ये की संदप संघ एक चांगला ग्राफने प्रगती करतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट चेंडू दरम्यान ऑन साइड भेटकावून दिला हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र बघितले गेलं तर क्षेत्ररक्षक होते निनाच्या माझ्या चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने जेव्हा प्रवीण पाटीलचा बघितलं तर वापर जर केलाय तेव्हा प्रवीण पाटील सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे नक्की डीजेला पण संधी देऊया करण थँक्यू डीजे बस मैदानाच्या बाहेर बघितलं तर अजून एक फलंदाज बाद झालाय मोनिश मुंडे बाद होता नवीन फलंदाज मैदानावरती पुराणी चावल मात्र यावेळेस बघितलं तर बादाराम सातत्याने मात्र यावेळेस सातत्याने चांगलं क्रिकेट भरपूर ऊन आणि पाऊस मात्र सातत्याने बघितलं या फलंदाजाने या खेळाडूने यावेळेस तो आत्मविश्वास हा चेंडू दरम्यान बिडगावचा प्रयत्न होता लिडिंग एज जवळपास क्षेत्ररक्षक होणच नाहीये दरम्यान या क्षणाला विचार केला तर सिंगल कबीरचा प्रयत्न होतोय का सातत्याने मात्र यावेळेस चलाखी दाखवली आहे आणि चित्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण होत आहेत जिथं एकही धाव नव्हती
तिथं 2 धावा पूर्ण होत आहेत. लेझी क्रिकेट, थोडासा अलसी क्रिकेट मैदानावरती मी ते म्हणेल. प्रसाद सर. नहीं, डेफिनेटली मैं ज़रूर सहमत हूँ आपसे बात से, लेकिन इस गेंद को पहले आपको विकेट के ऊपर फेंकना चाहिए था, ध्यान नहीं था वहाँ पे खिलाड़ी का, लेकिन तब तक नागराज ने इशारा किया और तेज़ी के साथ और एक रन यहाँ पे चुरा लिया, क्योंकि नागराज ऐसे बल्लेबाज है जो इस पारी को संभाल सकते हैं. और उसके बाद अगर कहा जाए तो एक्सपीरियंस क्या होता है वो बालाराम ने हर टाइम दिखाया. जब जब यहाँ पे संकट में है टीम, उस संकट से बाहर निकला, संकट मोचन हो या तारणहार हो, ऐसी बल्लेबाजी आपको बालाराम के बल्ले से भी देखने को मिली है. नक्कीच आपण जुन्या मॅचच्या मध्यवर्ती सामना बघितला होता. उसरगर विपक्ष आगासन सामना तेव्हा जिंकून दिला होता. हा चेंडूपर्यंत मात्र कीपरच्या पाठी घेऊन काढलाय. जबरदस्त क्रिकेट. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू फरार. शिवसेना चौकार. आमचे मांगरुळ गावचे राम पाटील यांच्या मानधन शुभागमन झालंय. त्याच्या शास्त्रावर तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मांगरुळचे राम पाटील यावेळेसचा नागराजने बॅटचा बेस केलाय. चौकार दाखवलाय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. प्रवीण हा चूड वन्स अगेन भिडकवून दिला चेंडूला. मात्र जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट मैदानावरती यावर साजरा केलाय. चौकारानंतर षटकार पुन्हा येतो वापसी क्रिकेट मैदानावरती. जबरदस्त आपण क्रिकेट बघतो मैदानावरती. नागराज मुंडेने बॅटचा बेस केलाय. पहिला चौकार आपण बघितला नागराज मुंडेच्या बॅटमधून. तर फायनल एक झोन म्हणून त्याच्यानंतर धावसंख्या बघतो आतापर्यंत येतात तब्बल प्रतिमेश पाटील 28 धावा. अजून येणारे 12 चेंडू. समीकरण 22 धावेची गरज आहे. सध्या आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या अतुल पाटीलने. त्याच्यानंतर प्रतिमेश गोंदाची केली फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण दुहेरी अंकामध्ये धावसंख्या बघू. नंतर बघितलं तर प्रवीण पाटील थोडासा मात्र बॅकफुटला कारण का त्याच्यानंतर फलंदाजी आपण चांगली बघितली. एका बाजूला नागराजच्या मध्ये तब्बल 16 धावा खर्च केला आणि चांगली प्रकारची फलंदाजी नागराजच्या माध्यमातून. सर नाही, हे षटक निश्चितच महागडं होतं की ज्या गोलंदाजाने निश्चितच 2 गडी बाद केलेत, पण त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं आणि तब्बल 16 धावाच्या षटकामध्ये वसविल्या. मगाशी म्हटलं की नागराज असा एक खेळाडू आहे की डोकं शांत ठेवून फलंदाजी करू शकतो, पण असं जर विचार केला की नागराज जर बाद होतोय तर तोच डाव सांभाळू शकतो तो अनुभवी फलंदाज निश्चित बाळाराम. की बाळारामने जेव्हा त्याच्यावर जबाबदारी दिली तेव्हा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि संघाला संकटातनं बाहेर निश्चितच काढले. ही सुद्धा बाळारामची ओळख आहे आणि म्हणून संघाने त्याला या क्षणाला पाठवलंय की संघावर जो आलेला दबाव आहे, तो प्रेशर आहे, तो प्रेशर पूर्ण ट्रान्सफर करायचं आहे आणि ते ट्रान्सफर करण्याचं काम आता बाळाराम आणि निश्चित नागराज करणार. पण आता मात्र इथे कसोटी असणार आहे, कारण अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्या गोलंदाजाने मात्र दुसऱ्या सामन्यापासून अजिबात मागे वळून पाहिलं नाही. या सीझनची जर सुरुवात जर विचार केली तर सीझनमध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि आपल्या नावाची छाप पाटील संघाच्या माध्यमातून त्याने सोडली मैदानावर. यावेळेस अतुल पाटील आपल्या सेकंड स्पेलमध्ये शाहीखेलला बाजाराम. हा चेंडू बाजारामसाठी दरम्यान लिडिंगेज जज करतो होता. मात्र यावेळेस संघनायक रमेश चुकंदा नाहीये. फलंदाज बाद. थँक्यू. एक गोष्ट मला अजून उल्लेख अशी करावीशी वाटते की पाटील 11 संघ जो आहे, पाटील 11 संदप या संघाचा सगळ्यात मोठा फॅन जो आहे, त्याची हल्लीच माझी भेट झाली होती. त्यांचा संघ कुठेही असतो, कुठेही स्पर्धा खेळो, तो मात्र खेळाडू जो तो विचार करतो प्रेक्षक मात्र मानव पाटील याचा आवर्जून उल्लेख करेन. कारण मानव पाटील हा जेमतेम लहान मुलगा आहे, अदू आहे, पण एवढं प्रेम या संघावर आहे निश्चितच त्याचं मी शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत. कारण जेव्हा रतनबुवा पाटील म्हणजे क्रिकेट स्पर्धेमध्ये संघ जेव्हा हरला होता तेव्हा तब्बल मानव 4 दिवस जेवला नव्हता. एवढं प्रेम या संघावर आहे आणि एवढं प्रेम त्या संघातल्या खेळाडूवर आहे, म्हणजे निश्चितच प्रथमेश पाटीलवर. हा चेंडू पण मात्र ऑन साईडला घेऊन काढलाय नागराजने. ती चेंडूची फील्ड होती. क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र थोडंसं खराब होतोय. चुका करतोय मैदानावरती. बॅकअप साईड पण क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत भरपूर वेळ जातोय. संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची. या क्षणाला जर तुम्ही शेवटच्या मोमेंटला जर तुम्ही चुका कराल तर यावेळेस चुकीला माफी नसेल. सातत्याने तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे एक धावीची किंमत मात्र सातत्याने भरपूर मागे. सातत्याने तुम्हाला धावा रोखायच्या आहेत मैदानावरती. विचार केला तर प्रसाद सर
नाही जर विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटला आपण सुधीर गौतमला अजूनही बघतो. सचिन जरी रिटायर्ड झाला असेल तरी सुधीर गौतम सारखा फॅन तुम्हाला पाहायला मिळतो. पण मानव सारखा फॅन मी अजूनही माझ्या पूर्ण 11 वर्षाच्या करिअरमध्ये असा फॅन मी अजून पाहिला नाहीये. नक्कीच त्याची साधक कौतुक करायला पाहिजे सातत्याने. आज चेंडू दरम्यान भिडकावून दिलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती नागराज मुंडे चाप सोडतोय. वन्स अगेन शिवसेना षटकार. जबरदस्त क्रिकेटचा स्टँडर्ड सातत्याने मेंटेन होईल. कारण जेव्हा जेव्हा नागराजवरती जिम्मेदारी येते तेव्हा तेव्हा सातत्याने 10 चेंडू आतापर्यंत 26 धावांचं योगदान. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार दाखवले. 2000 पारितोषिक. विकास मनेश आज चेंडू मात्र पण एकदा मात्र खेळायचा प्रयत्न होता आपल्याच्या माध्यमातून. चेंडूची फील्ड प्रथमेश पाटील येतोय. क्रिकेटचा मादक संदर्भ चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडूची फेक होईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. चांगला तालमेल, चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये. वैभव बेडेकर आणि मैदानावरती विचार एका बाजूला नागराज मुंडे. कारण 2 चांगले खेळाडू. धावसंख्या आपण दाबालकर बघतो आतापर्यंत विचार जर केला तर एकूण येत आहेत तब्बल 38 धावा दाबालकावरती. अजूनही 12 धावेची गरज आहे. 38 धावा दाबालकावरती. 8 चेंडू 12 धावेची गरज. अतुल पाटील पुन्हा एकदा. हा चेंडू विचार केला तर पडल्यानंतर आतमध्ये येतोय. पॅडमध्ये चेंडू आदळला होता. सगळं काय ठीकठाक होतं. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पे दिखाते हुए अतुल सचमुच काबिल तारीफ. क्योंकि मैंने पहले ही कहा था कि अगर ये गेंदबाज अगर तीसरी मैच में आएगा तो सबसे खतरनाक गेंदबाजी इसके माध्यम से देखने को मिलेगी. और वही यहाँ पे दिखाते हुए, वही अपनी गुणवत्ता, वही अपनी क्षमता, वही अपना पोटेंशियल यहाँ पे दिखाते हुए और अपनी टीम के लिए यहाँ पे यही दिखाया कि मैच स्टिल ऑन, मैच इज ऑन. और देखना है 7 गेंदों का खेल अभी भी शेष है और 7 गेंदों में आगासन को मैच जीतने के लिए चाहिए वो 12 रन. देखना है मुकाबला किस अब यहाँ पे अंत तक जाएगा, किस मुकाम तक जाएगा, कौन से गेंद तक जाएगा, या मैच आखिरी क्षण में टाय होगा. नक्कीच मी आधीच वक्तव्य केलं होतं का प्रसाद सर की सामना आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत पाहायला भेटेल. मात्र यावेळेस फलंदाज जो सेट होता फलंदाज मात्र नागराज मुंडे मैदानाच्या बाहेर मात्र नवीन फलंदाज गेले मैदानावरती कौस्तुभ आणि वैभव बेडेकर. तर सामना मात्र यावेळेस 28 धावांचं योगदान. 11 चेंडू आणि 28 धावांचं योगदान. मात्र सामना संपवलेला नाहीये नागराजने. ज्यावेळेस सामना अजून भरपूर बाकी आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 12 धावेची गरज. कौस्तुभ हा चेंडू कौस्तुभ मात्र चेंडू कोलेराचा पहिला होता. चेंडू मात्र कार्पेटच्या मध्ये होता. चेंडूची फील्ड होतोपर्यंत सिंगल कंप्लीट. ऑन द स्टंप फेक येते तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत आल्या प्रसाद सर. अजून येणारे बघितले गेले तर 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल बघितले गेले तर 11 धावेची गरज. आपण पर्यंत जाऊया जरा नाही पण मी खरंच इथे आपल्याला सर्वांना संधी द्यायला पाहिजे असं मी म्हणेन. आपण आपलं कौशल्य दाखवते सामोलच्या माध्यमातून. तेवढीच संधी आपल्या डीजे ऑपरेटर मयूरला आणि त्याच्या टीमला सुद्धा मिळायला पाहिजे की त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली संगीत, कारण त्याच्यासाठी तर आपण त्यांना इथे बोलवलंय. त्यांच्या माध्यमातून चांगलं संगीत आणि खास करून प्रेक्षकांमध्ये एक नवीन चैतन्य किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंसाठी एक चांगली गीत अशी मात्र त्यांची जबाबदारी असते. आपण वळूया मैदानाकडे. शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगलाय तुम्हाला पाहायला मिळते की कारण कमी धावा जरी असतील धावफलकावर, कारण मगाशी मी प्रेडिक्ट असं केलं होतं की 40 ते 45 ते 50 धावा निश्चित धावसंख्येवर संदप इलेव्हन संघ बनवू शकेल. पण एक काटेकी टक्कर, एक चुरशीची लढत आणि मी निश्चित म्हणे की मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेक्षकांना जागर खेळून ठेवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि चेतन पाटील सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कौस्तुभ. त्यामुळे चेंडू षडांबोल दापोल केला. क्षेत्ररक्षण जज करतो पर्यंत या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण सुभाष पाटील दाखवतोय. यावेळी चेंडूवरती येणं अतिशय महत्त्वाचं. चेंडूची वाट बघितली आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू वन बोज मात्र सीमेरेषा पलीकडे जातो. अजून एक दमदार चौकार.
त्या दरम्यान 5 चेंडू अजूनही 8 द्यावीची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती सामना खुला करायचा प्रयत्न. चेंडू माफ करा 7 द्यावीची गरज आहे. 5 चेंडू अजूनही 7 द्यावीची गरज आहे. माफ करा अजून 7 द्यावीची गरज आहे. कौस्तुभ 5 चेंडू दरम्यान करा फेकला होता फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त क्रिकेट लॉंगला क्षेत्र क्लिअर करतोय दमदार शिवसेना षटकार. एक गोष्ट अशी निश्चित आवर्जून उल्लेख करावी वाटते. एक सामना माझ्या डोळ्यासमोर अजून येतोय म्हणजेच अजित पुत्रसारखा गोलंदाज होता जेव्हा 6 चेंडू 7 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला होता. समोरच्या संघाने अपील केलं की मात्र आम्ही सामना जिंकलो आहोत. पण अजित पुत्राने सांगितलं की मला 5 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. त्या 5 चेंडू त्यांनी 5 गडी बाद करून सामना आपल्या बाजूने झुकवला होता. अशी सुद्धा ओळख आहे. नक्कीच अजूनचे विषय तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल विचार जर केला तर अजूनही फक्त एक द्यावीची गरज आहे. सध्या त्याने विचार केला तर विकेट आणि टॉसला जास्त महत्व नाहीये कारण का सामना जर बरी सुटल्यास सामना मात्र सुपर ओव्हरच्या माध्यमातून खेळला जाईल. सर चला चेंडू घ्यायचा आहे. चेंडू दिला आम्ही तर पाहूया तसा सामना पाहायला मिळतोय का. तसा गोलंदाज कोण सज्ज होतोय का की जो येणाऱ्या चेंडूमध्येच फलंदाजांना मात्र बाद करून एक वेगळा सामना एक वेगळ्या दिशेने मात्र जाण्यासाठी भाग पाडतोय का. पण सर्वप्रथम आपण जर लक्ष दिलं सामना जर बरोबरी सुटलात तर इथे कुठल्या प्रकारचा टॉस किंवा कुठल्या प्रकारची विकेट तपासले जाणार नाहीत. सामना सरळ सुपर ओव्हरमध्ये खेळवला जाणार आहे. नक्कीच जर विचार केला तर प्रेक्षक वर्ग बघितलं तर अजिंक्य रहाणेच्या मात्र स्टँडमधून यावेळेस सर्व उठून मात्र समोर गेलेत. कारण का बघितलं तर आपल्या इंट्रिकेटच्या समोर मात्र अजूनही प्रेक्षक वर्गामध्ये अजून एक बघितलं गेलं तर आशा मात्र त्यांची कसं अजून चांगलं क्रिकेट कारण का शेवटपर्यंत आम्हाला मात्र रिझल्ट पाहिजे या सामन्याचा. चेंडू दरम्यान सामना फिनिश केलाय. सामना मात्र संपवलाय मैदानामध्ये सातत्याने टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये विचार केला आगासन संघाने मात्र कालच्या पहिल्या दिवसामध्ये गावदेवी उंबारी संघाने मात्र टॉप 6 मध्ये प्रवेश केला. तर आजच्या दिवसामध्ये विचार केला तर आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय. आगासन संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं. आगासन संघाने ₹500 ₹500 पारितोषिक आला आपल्याला. तर आपला पारितोषिक घेऊन मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्याचा ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवला. मॅच इनिंग ज्याने मात्र सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवला. तर 11 चेंडू 28 धावेचे जबरदस्त योगदान नागराज